नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी पाठ 18वा निर्णय या पाठाचे स्वाध्याय आपण पाहणार आहोत. आपण व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट करून सांगा. आपल्या मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. एक खालील आकृती पूर्ण करा. दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात. 2 वागतातही माणसासारखे. 3 त्यांची किंमत प्रत्येकी 1,00,000 रुपये आहे. आणि 4 सर्व्हिसिंगचा खर्च दर 2 महिन्यांनी 2,500 रुपये. हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण. पहिला गुण आहे प्रामाणिकपणा. दुसरा आहे प्रसंगावधान. दुसरं कारणे लिहा. एक हॉटेल मालकाने 4 रोबो खरेदी केले कारण त्याला वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढायचा होता. हॉटेल मालकाची द्विधा मनस्थिती संपली कारण रोबो वेटरपेक्षा मानवी वेटर ठेवणेच श्रेयस्कर आहे हे मालकाला पटले. 3 रोबोंना कामे करण्यासाठी सज्ज करण्याच्या कृतींच्या घटनाक्रमाचा तक्ता तयार करा. चार्जिंग सुरू करणे. 2 रात्री 11 ते 6 वाजेपर्यंत चार्जिंग चालू ठेवणे. सकाळी 6 वाजता कडक इस्त्रीचे कपडे रोबोंना चढवणे. डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू करणे. 4 खालील शब्दसमूहांचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. वाळवंटातील हिरवळ दुःखात प्राप्त झालेल्या सुखाचा एक क्षण. कासव गती कोणतेही काम हळुवार गतीने करणे. अचंबित नजर म्हणजेच आश्चर्यचकित होऊन पाहणे. आणि द्विधा मनस्थिती म्हणजेच 2 निर्णयापैकी योग्य निर्णय कोणता हे न समजणे. प्रश्न 5. खालील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ शोधा व लिहा. आनंद गगनात न मावणे. आनंद हद्दपार होणे. आकाश हातात न मावणे. खूप आनंद होणे. आकाशाशी नाती जोडणे. योग्य अर्थ आहे खूप आनंद होणे. काडीचाही त्रास न होणे. पर्याय आहेत प्रचंड त्रास होणे, काडीमोड होणे, अजिबात त्रास न होणे आणि खूप त्रास न होणे. यातील योग्य पर्याय किंवा योग्य अर्थ असलेला पर्याय 3 अजिबात त्रास न होणे. सहा शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. अपेक्षा नसताना. उत्तर आहे अनपेक्षित. ज्याचे आकलन होत नाही असे. अनाकलनीय. 3 कुठलीही अपेक्षा न ठेवता. निरपेक्ष. 7 सोमत. रोबो माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक पाठाच्या आधारे स्पष्ट करा. हॉटेल हेरिटेजमध्ये काम करणारे 4 रोबो वेटर हे यंत्र होते. अचानक एके दिवशी त्यांच्यात बिघाड झाला आणि विचित्र पद्धतीने वागून त्यांनी मोठा गोंधळ उडवून दिला. तिथे माणसे असती तर वेगळे चित्र दिसले असते. मानवी वेटरांनी परिस्थिती बघून स्वतःहून कामात योग्य ते बदल केले असते. रोबोसारखी विचित्र कृती नक्कीच केली नसती. दुसऱ्या प्रसंगी तर झोपलेली बाई आणि बेशुद्ध पडलेली बाई यांच्यातला फरक रोबोंना कळालाच नाही.
ती बाई बेशुद्ध पडलेली आहे हे मनोजला कळले, म्हणून योग्य ती उपाययोजना तातडीने केली गेली आणि त्या बाईचा प्राण वाचला. रोबोला स्वतःची बुद्धी नसल्यामुळे तो स्वतंत्रपणे विचार करू शकला नाही. जिथे जिथे यंत्रमानव आहेत तिथे तिथे हेच घडणार. तंत्रज्ञान हे माणसाला पूरक आहे, पर्याय नाही. या विधानाबाबत तुमचे मत लिहा. उत्तर: आपण करीत असलेले कामे योग्य की अयोग्य, चांगले की वाईट हे यंत्राला ठरवता येत नाही. ते माणूसच ठरवू शकतो, कारण माणसाकडे मन, बुद्धी व भावना या गोष्टी असतात. यंत्राकडे मात्र या गोष्टी नसतात. माणूस स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या अंतःकरणाने काम करतो. यंत्र हे सांगकाम्या नौकर असते. त्याला सज्जन, दुर्जन, पापी, पुण्यवान हे काही कळत नाही. म्हणून यंत्र कधीच मानवाची जागा घेऊ शकत नाही. कामे त्वरेने, अचूक व सफाईदारपणे करण्यासाठी यंत्र मदत करते. म्हणजे ते माणसाला पूरक आहे, ते माणसाला पर्याय ठरू शकत नाही. माणुसकीमुळे माणूस श्रेष्ठ ठरतो या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. हॉटेल हेरिटेजमध्ये घडलेल्या प्रसंगातून आपल्याला खूप मोलाचा संदेश मिळतो. या हॉटेलमध्ये रोबो वेटर ठेवल्यामुळे खूप फायदा झाला. वेटर संबंधातल्या समस्या दूर करता आल्या यात शंका नाही. पण कोणत्याही मानवी व्यवहारामध्ये एवढे पुरेसे नसते. माणसाशी माणसासारखे वागण्याला खूप महत्त्व असते. असे वागता येण्यासाठी प्रथम आपल्या मनात माणुसकी असावी लागते. रोबो यांत्रिकपणे निर्णय घेतात. एक गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही घटनेने माणसाच्या जीवनात भावनिक व वैचारिक वादळे निर्माण होतात. हा परिणाम प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे. हे फक्त मानवी मनाला शक्य आहे. माणसाकडे माणुसकी असते. सर्व प्राण्यांमध्ये माणूस श्रेष्ठ ठरला याचे कारण माणसाकडे असलेली माणुसकी होय. भाषा अभ्यास. खालील कृती सोडवा. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे होईल ज्याचे त्याला. वरील उदाहरणातील अलंकार हा चेतन गुणोत्तर अलंकार आहे. त्या अलंकाराची वैशिष्ट्ये: निर्जीव वस्तूवर सजीव मानवी भावनांचे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुराचा मार. संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टीची तुलना केली आहे त्या गोष्टी: मुंगी, ऐरावत नावाचा हत्ती. वरील उदाहरणातील अलंकार हा दृष्टांत अलंकार आहे. अलंकाराची वैशिष्ट्ये: नम्रता या गुणाची माहिती सांगितलेली आहे. 2. एखादा विचार पटवून देताना त्याच अर्थाची समर्पक उदाहरणे दिली आहेत. संसारसागरी विहरे जीवन नौका. 1. वरील उदाहरणातील उपमेय. संसार आणि जीवन हे उपमेय आहेत. वरील उदाहरणातील उपमाने सागर आणि नौका हे उपमान आहेत. वरील उदाहरणातील अलंकार हा रूपक अलंकार आहे.